राहुल गांधी दौऱ्याच्या आयोजनावरून काही दिवसांपूर्वी हेच नेते काँग्रेसच्या कार्यालयात एकमेकांना भेटले होते। मात्र राहुल गांधींसमोर या नेत्यांनी एकमेकांचे हात हातात घेऊन आपली एकी दाखवण्याचा प्रयत्न केला। मालाडमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रत्येक नेत्यानं मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसवण्याचं आवाहन करत शिवसेना भाजपच्या कारभारावर टीका केली। काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनीही मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। कांग्रेस पार्टी को मुंबई में फाउंडेशन बनाना है तो यहां आपको अपना मेयर डालना पड़ेगा, लोकल बॉडी के चुनाव आपको जीतने पड़ेंगे। तो पहला कदम यह है। आपल्या छोटेखानी भाषणाची सुरुवात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशी करताना काँग्रेसमधली भांडणं मिटवण्यासाठी काँग्रेस नेत्यांना कानपिचक्याही दिल्या। तिळगुळ घ्या, गुड गुड बोला, ये बहुत अच्छी कहावत है। इसको मैं अपने साथ मुंबई से वापस ले जाऊंगा और जहां भी मुझे कांग्रेस पार्टी के नेता मिलेंगे, थोड़ी लड़ाई होती रहती है, उनको मैं ये कहूंगा। मुंबई दर्शन या काँग्रेसच्या मुखपत्रात पंडित जवाहरलाल नेहरू आणि सोनिया गांधींबद्दल आक्षेपार्ह लिखाण छापून आल्याप्रकरणी नुकतीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे या कार्यक्रमाचं निमित्त साधून निरुपम यांनी जाहीर माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। राहुल गांधींच्या भाषणापूर्वी संजय निरुपम यांनी केलेल्या भाषणात नारायण राणे आणि गुरुदास कामत यांचं नाव घेणं टाळलं। त्यामुळे एकी दाखवण्यासाठी हातात हात घेऊनही या नेत्यांमधली कटुता अजून संपलेली नाही हे स्पष्ट दिसतंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखलेल्या राहुल गांधींच्या दौऱ्यानं मुंबईत काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का हा खरा प्रश्न आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।